झोप नाही लागली? झोपा. पाळण्यात टाका लागते आले. पाळण्यात टाकलं तर झोपेल तरी. झोपा. काही गोष्टी नाही करायला लागत, कोणाचा काम पण नाही गोष्टी करायला. चल झोप मुकडे ना. पाय दीदी झोपली, तू झोप. गोष्टी नाही करायला लागत, झोपा लागते. झोपा झोपा. आजी कुठे गेली काय? मी आजी आता काय करून राहिली रे? आजीच्या भोवती चालत आहे. आता काकू गावाला गेली. चल झोप बरं पटकन. का बाई निजले नाहीत काय? म्हणलं तुला जेलाच बोलायला लागते. मला निजला असेल. पाण्यात टाकणं, पाण्यात टाकल्याशिवाय निजत नाही तो. बाई निजली नाही, अंगावर टाक व तिच्या अंगावर टाक. हो ना, ते झोपली. हा नाही झोपून राहिला. मग असं करत जाय, जीवन ये तू. बाई ह्याच स्वयंपाक खोलीत. हा मी बसतो बाबू जोड. जाय, नाहीतर लेकरेला काय एकटं सोडता येते माय. जाय तू जीवन ये. मग कसं मग ते भांडी कुठे घासतो ना मी. हो ना, का हो एकटीला पुरून राहिलं नाही? आईले तुला दोघीच जणी. हो माय बाई रस मी गेली तर सर अंगावरच पडलो. माय पुढे पुढे पोरगी धंदा करे व काही आठवी नाही. गेली तर लागे आता पाय ना, सबन तसंच राहते. नाही तर सबन धंदा करू लागे. आई उठल्या का झोपेलच आहेत? काही आराम आहे व त्याच्या टोंगळाले. ह आराम आहे. सूज उतरली त्याची. आता डबल मी हळद लावली बाई तर शिक गरम करून त्याच्या पायाले. म्हणलं हळदीनं किती म्हणलं तरी आराम पडते, सूज उतरते. मलमाईचं काय व म्हणलं मला संध्याकाळी लाव जा. हळद लावा म्हणलं. आता लावली त्या बाईनं मस्त गरम करून लावली मी आंबी हळद. आता पाहिजे बातच गरगर सूज उतरते आणि ठणक बी कमी होते. हो ना, काय आईचंही नसतं झालं. बरं आता हे बाय मी काय म्हणतो, असं काही चिरचारचं असलं दे माझं, मी करतो. हा संध्याकाळी मला पोटे तेच आणून द्यायचं. ते चिरीमध्ये लेकरा बसलाय तर ते तुला काही करू लागलं तर ते. हा लेकरालीच घेऊन खाली काय होते काय होते काही करू नाही. खालच्या बसली ते टाकलं चालते. काही करू नाही लागत नाही मला. काही असं हे नाही करतो मी. तुझी सासू काही बसत नाही. तो माय बसल्या बसल्या करतातच काही ना काही. हो ना, पण आता कसं द्यायचं दुखून राहिलं ना. आणि आता रश्मी नसल्याच्यानं लयच होते. पोचली म्हणे, तिचा फोन आलता मला. असं का? हो का? लय सरी कालता माय बाई. पण म्हणे वा म्हणे नाही जात म्हणे आई मी. मम्मीचे पायाला लागलं म्हणे. तुमच्या भोवती लय होईन म्हणे घर. राहू देतो म्हणे. मी आणलं नाही माय. जाय दिवाळीच्या वागती बी नाही गेली तू. त्या वागती आता लेकरं लयच लहान होते. त्या वागती असं वाटलं बाय तो तुले बी काहीच ना हे होय. तो आलो करा आता लेकरायचं करा. म्हणलं नाही आता ते तिचं करते आपस लेकरायचंही केल्या जाते. जाय म्हणलं तू. माय बाप वाट पाहतात. गेली. तुला फोन केला नाही पोचली म्हणून सांगेले असं का? हो का? हो बाबू काय करायला म्हणे, बाई काय करायली, मी पोचली म्हणे. मी आणलं माय सगळे जण मजेत आहेत. राय म्हटलं आता मजेत. तिला म्हटलं माय राय म्हटलं 8-10 दिवस काही गोर नाही. हे काय म्हटलं चालतेच आहे आता. पण आता काय माहित काय म्हणे. तर मग पाहतो म्हणे असं म्हणे पाहतो म्हणे ताई. म्हटलं नाही राय म्हणलं जाऊ दे भागतेच म्हणलं इकडचं. ओ माय बाई झोप नाही. तारे गिन्न चालत का दिवसा? हा गोष्टी येऊन राहिल्या, झोपानी येऊन राहिली. हो म्हणा करते काय करते. झोप नाही लागून राहिली त्याला. मला त्या झोपानी आली का? झोपा आली नाही बाबूले राहू दे. झोपानी आली तरी बी जबरदस्ती झोपते. पाण्यात टाकत नाही ना काही नाही. निधे गरजल्या माणसाच्या की त्या गादीवर टाकून उली ताने ताने लेकरं तेले पाण्यात टाका का मांडीवर घ्या काही नाही. तो माहिले तर धरते तशीच धरते नाही जोत. अंगावर टाकत ना काही नाही. हा बाबूले झोप नाही आली. बाबूले गोष्टी करायला लागतात. बसली का व काकी? झालंय का जेवण लागे? कुठे गेली माय भाऊज? गेली का बाप्पाच्या घरी? हो माय सुषमा ये व. सांग बाई दूरचं बया दिसत नाही ना बाई. असं जोड आल्याशिवाय येतच नाही कोण वय. नजर बल कशी फिकी पडली म्हणला आता सुषमा. ये व माय ये. हो माय बाई गेली ना माय तुझी भाऊज. 2 रोज झाले. 2 काय माय 2-4 रोज झाले माय बाई गेली. ओ माय बाई कोणचं भाऊ आला असेल घ्यायला नाही? नाही भावाचं काही रिकाम पण नाही होत माय तिच्या. आमचा नाही भाऊनच नेऊन दिलं. भाऊच नेऊन देतात आणि भाऊच घेऊन येते मा. आमच्या घरी काही टेन्शन नाही. तिच्या माय बापाले ना तिच्या भावाला घ्यायला यायचं नाही ना, नेऊन द्यायचं नाही ना, काय नाही. घरूनच जातात आमच्या बाई, घरूनच येतात. माय बाई तिचा भाऊ का कलेक्टर आहे का? 10 जिल्ह्याचा कारभार सांभाळा लागते त्याला. बहिणीला घ्यायला यायला फुरसत नाही. माय बाई आणि हा काय मग कैलास काय घेऊन गेला मग त्याने? न द्या लागत होतं. येत होता तिचा बाप येत होता न्यायालय नाही तर त्याच्या भावाचं रिकाम पण नाही तर यानं काय नेऊन दिलं. काय माय आता लेकर परीक्षा झाल्या, शाळेच्या सुट्ट्या लागल्या माय बाई तर दांगडू करतात. मामाच्या घरी जाऊ, मामाच्या घरी जाऊ. ते बी म्हणे मग नेऊन द्यायचे तर नेलं माहिती ना. मग तुले जलाराम घ्यायला आलता का तुळसाराम आलता माय? तुळसाराम तर काही येत नाही. काही जलाराम येते म्हणून विचारलं. जलाराम येतो म्हणे पण मॅच म्हणलं राहू दे. भल कसं त्याच्या मागचं धावपळ आहे ना किती म्हणलं तरी. मम्मा भाच्या बोवाले म्हटलं फक्त देऊन द्या मला. पाणी बी पिऊ नका तुम्ही म्हणून माघारचा भावानं मला आणून दिलं. काही येते सुन ते का माय आपल्याला सांगतात का आता? त्याच्या ठरवतात. त्याच असते. आपल्या गेले जाते ता वागते सांगते मी चालले. काही येतं काय येतं आपल्याला का उजा घरी हाय माय विचारायची. येतात त्या रोजी काही ते आल्या बाई. नाही तर हाच आपण घरी करेले. आपल्याला का सांगते कोण का पुसते कोण माय. ओ माय बाई म्हणजे एवढी राजूट झाली का आता? तुला काही विचारायची नाही का लागे? लहान झाली तिची. तू का नाही खजावून विचारत की का म्हणा
काय 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 लावलं काय म्हणा, हे जातं किदाय येतं किदाय, सासू जिती आहे ना म्हणा. अजून सासूले काही विचारणं पुसणं काही शिकवलं का नाही शिकवलं होतं माय बापानं, बोलत करून नाही साजरी दिली. मी काही म्हणत नसतो माय बाई, तिले काही म्हणा आपलाच दादा फुकते, काल काय करा लागते माय, आपल्याला विचारूनच काय आपण नाही म्हणतो का हो म्हणतो का, काय घेणं माय. मी काही नसतं म्हणत माय, मला विचारलं का नाही नसतं म्हणत, काही येतं का, काय करा लागते माय. बस ये, नाही तर अंदर चाल ना, चाल शिंगलवर चहा करतो. नाही नाही बाई, आता साजरी 500 केली ती, मस्त पेली. आमच्या घरची काही अक्कल नाही बरं, उशी काही माणूस की म्हणशी ना काकी, ज्याला आमच्या बायकोला बुलशिक माणूस की नाही. खरं ना बाई, पोरगी करा गरीबाची केली तर चालते, पण माणूस की वाल्याची करा. हा काय शिकवलं काय नाही तिच्या माय बापानं. माय बाई काकी तुला माहित आहे, काल माय बाई आली नाही, मी पाय घरात नाही गेली तर ढसा ढसा रडवलं माय, भाऊ भाऊ जायचं मले. काय सांगू माय तुले, काय सांगू नको माय बाई, समजा कळलं मले. तुला माहित आहे का, आता माय सुषमा आली रसायले, मी तर म्हणतो 20 पैसे शिवारायला माहित झालं, 4-5 गवाईले आपल्या गावात, समजा गावात नाही माहित झालं. सुषमा आली काल माहित आहे किती कित्ता होता माय बाई तो दारात, ऐकला माय बाई आम्ही. काकी मग सांग, चुकलं किती जलारामचं. हा कोणा सकाळची मी तो ती मुली म्हणते की बाई तू काहून आली, भांडण करून आली, कान शिकवून बोलतो आम्हाला, तू शिकवून बोलतो आम्हाला. बाई बाई बोया म्हणा लागत नाही काही, बायकोच्या पोरीला तर नवराच फुर करते. काय 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 ननदचं काही मानपान आहे की नाही. 2 घंटे बसली मी काकी, त्याच्या बायकोनं मला प्यायला पाणी नाही आणलं, अशी बटकुटारी. नवरीला पाहिजे फक्त, काही घेणं नाही त्याने, मायले पाणी देते की नाही, बाई बहिणली विचारते की नाही, काही गरज नाही. राजा राणी खुश आहेत. जाऊ दे ना माय, त्याच्यात खुश आहेत ना, ते साजरा आहे. तशी बी तुला सांगतो सुषमा, ह्या बाय जानकीचा स्वभाव साजरा आहे व माय, नाही तर आमच्या घरची माय बाई अशी होई नाही म्हणदेत हो. आता पाहतो ना माय मी, त्या मानानं जानकी लय बरी आहे बरं बाई. तो मायले बी लय साजरी वागवते व ते. माय बाई मग उपकार करते का, माय माय हाच साजरी म्हणून साजरी वागवते. तो सारखी तुही माय साजरी आली नाही तर भाऊजाईला भावाले निरा धारेवर धरते, समाजात अपमान करते, त्याच्या गावात हसा करते, अशी बहीण. तशीच माय वजात्र निरा बिन लग्नाचं वाजतच राहते, दिवस नाही निघाला तर तरी बी त्या सुनीची कमाल म्हणावं माय बाई. पण ही रंबा का वैकीची नाही. हो माय तुही माय लय साजरी आहे व माय बाई, पण त्या मानानं म्हणलं तुही भाऊजाई बी साजरी आहे. हाच साजरी, आता लोकांचं पाहिलं तर समजतेच ना माय. नाही आमच्या घरी माय बाई काहीच नाही म्हणला ग, बाई साहेबाला तसं नाही म्हणा लाग, पुढेच धंदा वळा लागते त्याच्या, तर बरं आहे. नाही तर बाई बात उरावर बसते. माय संग साजरी राहते जानकी नाही, तू सून कोण अशी अंगात आणते हो. काय कमी पडते माहिती नाही. माय सांगे गेली तर तुला विचारत नाही, आली तर तुला पुसत नाही, तिचे माय बाप तर होतीच असतात म्हणते व पळेल. भाऊ भाऊजोय माय बाप बहीण काय 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 माय बाई, तू काही म्हणतो की नाही म्हणत का हे इले तर आणते की नाही आणतो म्हणीले. मनी तो लय दिसाची आली नाही म्हणते, माय सांगे राती मनी तर दिसलीच नाही म्हणजे 2 वर्ष झाले म्हणते मनी आली नाही, आणि तिच्याच असते म्हणजे माय बहीण भाऊ माय बा. काकी तू काही म्हणत काऊन नाहीस तिले, काय म्हणतो माय बाई. आता मा मनीच्या घरी दुनिया बऱ्याचा गोंधळ आहे, 4 म्हशी आहेत म्हणलं मा मनीच्या घरी. सांग म्हशीचं करे दुधा दुपताचं लागे, पोराचं लग्न झालं ना म्हणलं मनीच्या मागच्या वर्षी. आता सून आहे, सुनीले दिवस आहेत तेच नाही येत. म्हशीचं दुपतं करणं सुनीच्या हातात, बाहेर पण जवळच येते. किती म्हणलं तरी मनी इतकी काय हे सुनीले धाडत नाही म्हणते, माहेरात मीच करतो म्हणते. तिच्या मायेचं जरसं पायाले ना पोलिओ आहे तिच्या मायले, तर जरसं तिच्याच्यानं होतच नाही असं, तर माई पोरगी म्हणते मा सुनीचं मीच करतो. सांग काय नाही येते होते मा घरी, तिचं रिकंपनी नाही तरी बी किती तिच्या घरी असेल सोन्याचा धूर, किती तिचं घर साजरं असेल तरी माहेरात या वाटत नाही तिले काही बी निरा. आम्ही नसतं घेतलो बाई चालून, खरंच सांगतो माय बाई, असं कोणा चालून घ्यावं माय बाई. आता मी काही बोलत नाही बाई, खरं सांगतो. आता सुषमा माझ्यानं बोलवले होत नाही बाई, बाप जन्मात माय बापाच्यानं ते शिकवलंच नाही झालं आपल्याला भांडणं करणं, तर माझ्यानं काही भांडण होत नाही बाई. मासुनीले बाई त्याच्यात फर्रासपणा आहे बाई तिच्या अंगात, काही म्हण बाई नंबर काढला मासुनीनं, पण आपल्याला येत नाही बाई स्वतःची इज्जत सुनेच्या हातात देणं. मी काही म्हणत नसतो माय, तो मायले तर म्हणतो मी काही म्हणत नका जो कालच माय बाई गावावर दंडन करा, नाहीतरी ऐकत नाही. त्या मानानं तरी बी तुही गोकुडी लय साजरी आहे व बाई. खरं सांगतो तुझी भाऊजाई लय चांगली आहे मा, पाय लयच बरी आहे ना. नाही तो सुषमा बेकारच काम आहे निरा, काय सांगू. बरं आहे ते, आपल्याला चोरासारखं बसा लागते आणि तिचे माय बाप येऊन आपल्या घरी राजोटा करतात, आपल्याला चोरासारखं कोपऱ्यात बसा लागते असं वाटते माय बाई. त्याच्याच लेखाचं घर आहे काय करतं माय. आता आपला लेख बी तसा सून बी तशी, सुनीने काय म्हणतं माय, आपला लेखच माय बाई त्याच्या पुढे नसते. मायला स्टँडर्ड सोयरे आहेत म्हणते तू अळानी, तर बरं बापा माय बाप अळानीच असतात. सासू सासऱ्यासारखं सुशिक्षित आणि श्रीमंत जात आहे का कोणती. काय करतो मा, जाऊ दे बस. चहा ठेवतो शिंगलवर आली आता, तर तशी बी येतच होती बरी तुले बलायले. नाही बघा की चहा घे नाही पाहिजे माय बाई, काही कौतुक करू नको मा भाव जायचं, मला का वैखीची नाही माई भाव जाय मा भाऊ.
आम्ही आता जर कडक राहतो म्हणून म्हणून जराशी तरी दबते, नाही तर जराशी ढील सोडली ना लय फर्रास आहे ते. मग माय बाई तिची बाई, माय बाई बाय 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 लय अज्जात. हे आमच्या घरची जशी दाबेल आहे म्हणून बरी आहे. मग अरे वा तू आली हो बाई. अय माय रामकृष्ण काका माझ्या नाही नाही माय मी कालच आली हो काका. असं असं साजरं आहे बा सगळं घरी. काय सासू सासरे चांगली आहे त्यांची तब्येत? ह बाबा लय टणटण. काय झालं त्याईले? झाडवरली संड खातात 2 टाइम टण राहतात, हलवले अंगावर नाही पडत. खाणं बस आराम करणं एवढंच बुडाबुडीले काम आहे. काय अंगाले नेट लागणार आहे? तशीच आहे सासरी तब्येत, मस्त आहे टणटण. असं चांगला आहे. म्हातारपणात सुख दे सासू सासऱ्याले, पुण्य पदरात पडते. लेकरायची आळू येते बाई आजकाल. काय आहे तेवढंच आहे का? म्हातारपण चांगलं जाऊ दे, बुडाबुडीचं साजरं चांगलं मस्त नाव निघते. बरं आहे चांगलं आहे बा. आहे ना मग का काकीले धाडीन मग मी तुला चहा प्यायला बोलायला येतो संध्याकाळची. काय नका धाडू येईन मीच. मरे काका पाहुणी हो का बोलायला यायला लागते. काकी मी संध्याच्या घरी जातो, काय बोलायची वाट पाहायला लागते. कोणाच्या घरी गेलं की कळते आपल्याला काय चालू आहे, कोणाच्या घरी काय नाही. बरं काकी जाऊ दे, तू इसून काही येते तुला विचारत नाही, सांगत नाही, पुसत नाही. तर तू तर लेकाची भाकर करतो का? मग काय करतो? करतोच नको जात. त्या घरात धंदा नाही केला, त्याचा भाकर तुकडा नाही केला तर बत्ते ते गांडीला पाय लावून पोयत. तू पुढे पुढे सावटत म्हणून ते शपारली खरं, म्हणून येत नाही. करावंच नाही, होत नाही म्हणा माझ्यानं. जाय म्हणा आणतो बायकोले खायला लागत असेल तर बत्त जाते मग घेऊन येते. तू पुढे पुढे करतो ती अजून हिट गावतात. नाही बा माय सुषमा आता काही बोलतं का? माय लेखाले का उपाशी ठेवतं का? त्याची बायको घरी नाही तर काय मग त्याला काय म्हणतो स्वयंपाक करत नाही मी? काय माय बाई मग आता मायच्या नका भाकरी होत नसतात का? आता किती थकलं तरी बाई बाईच्या जातीच्या स्वयंपाक होत नाही का माय? बसल्या बसल्या स्वयंपाक तर माय केळीवर जायला काही होते. मरे लोक स्वयंपाक येत असते, बाईची जातच त्यासाठी. आय माय जन्माला आली त्यापासून स्वयंपाक शिका लागते आणि मरे लोक तिला स्वयंपाकच करा लागते. येत नाही कसं म्हणतं माय बाई? होत नाही म्हणता येत नाही ना, बसल्या बसल्या स्वयंपाक करा लागते. खा स्वयंपाकात का पुण्या खांदा लागतात काय? नाही माय काय करा लागते मी करतो बाई. मग आपला लेक उपाशी राहते माय का? आपल्याला लय बरं वाटते का? हे आपला जीव काय कामाचा माय? मग या नसून डोक्यावर बसतात बरं अशा सारख्या सासा असतात ना, म्हणून ते हेड गावतात. तुला खरं सांगतो काकी मामाईले बी मी तेच सांगलं, म्हटलं अजिबात हात नाही लायचं, हातानं पाणी बी नाही घ्यायचं म्हणलं. ताट वाळून घेणं तर दूरच राहिलं. हे कायच्यासाठी आहे? रंबा घरात आणून ठेवे. साजरं म्हटलं हुकूम सोडायचा, मशाचं म्हटलं खुर्ची टाकून दिले, महिन्याचं म्हणलं पाणी दे वाळून दे. मग मामाईले वावरत नेतात. लाज आहे जरशी जीवाले. त्या घेतलं उदळ पराठी पाळायले, तुही बायकोले पराठी येचेले, मामाईले नेतो काय? साजरी काढली मी दोघे नवरा बायकोची अशी साजरी किती रे. आता यातच ठेवतील ते. मायली बी सांगलं म्हणलं अजिबात जायचं नाही म्हणलं वावरात. त्यानं घेतलं म्हटलं उदळ, तो त्याची बायको आणि म्हटलं त्याच्या सासूले पराठी येचेले. तू काय जातं म्हणलं? मग मी नाही साजरी बोलतोस तर मी व्यक्ताय म्हणलं कोणाच्या बापाले. नाही व तो बी मायले लय खेप नेत नाही की तोल्या वावरात. आता त्यानं सांगलं मला त्यानं पराठी त्या रोजी माझे एकटा होका घेतला त्या योगा योगानं मी तत्तीच होती तर म्हणे तो मायले म्हणे माय सकाळून चालत जशील का म्हणे पराठी यायची तर ते हे जाते ना, तुझी भाऊजी जाते ना माय, तुझी माय तरी लय उशिरा जाते लवकर येते घरी. ते तर माय दोघे नवरा बायको पायटीत जातात माय बाई. बाय असं उजाटत नाही तर दोघे नवरा बायको वावरायत असतात. पण लो येतात तो माय ऊन पडल्यावर तुझी माय भातच जाते भातच येते. लय वाखो ठेवत नाही की मायले वावरात भातच देते पुढे धाडून. जास्त धंदा नाही करू देत घरी बी. खरंच सांगतात दिसते ना माय सबंध धंदा गोकुडीच करते हो माय बाई, काय सासूले करू देत नाही. मग उपकार करते का? करते तो सून कायच्यासाठी असते का फक्त सासू सासऱ्याची इस्टेट खाण्यासाठीच असते का? तिला आराम बी दिला पाहिजे जीवाले, त्याच्या पुढचा धंदा बी वळला पाहिजे. नाही इस्टेट वळतात त्याची स्वतःच्या पात्रावर आणि धंद्याला सासू सासऱ्याला लावतात. आपण नाही सहन करा सांगतो काकी. मायले बी तेच सांगलं, मी बी सांगतो मला लेकाचं लग्न होऊ दे अशी सून सरकी करतो की नाही तिनं बी यादच करा की कोणाच्या घरात गेली कोणाशी पाला पडला सुषमा म्हणलं की थर 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 कापलीच पाहिजे. ते अशी सांगून ठेवतो मी आताच मला लेकाले. मग